नमस्कार मंडळी. उन्हाळा म्हटलं की आपण कोणतेही थंडगार पदार्थ एकतर खातो किंवा पितो. म्हणजे काय तर एकतर त्याचे पातळ ज्यूस करून पितो, नाहीतर आईस्क्रीम करून पितो. पण अशा केळी आपल्या घरामध्ये शिल्लक असतात आणि अशा उन्हाळ्याच्या पिकलेल्या केळी तर मुलं त्याच्याकडे पाहतही नाहीत. मग अशा केळीचं काय करायचं? पण या अशा पिकलेल्या केळी खूप हेल्दी असतात, आरोग्यासाठी आरोग्यदायी असतात. पिकलेल्या केळींना असं फेकून न देता त्याचा एक छानसा आपण एक पदार्थ बनवूयात. त्यासाठी मी काय घेतलंय, 3 केळी घेतलेल्या आहेत. त्याच्यातल्या मी 2 वापरणार आहे आणि 1 वाटी कमी आंबट असं दही घेणार आहे, घट्टसर थोडंसं. त्याच्यातलं पाणी आपल्याला चाळणीच्या साहाय्यानं निथळून काढायचं आहे. जेवढं पाणी निघेल तेवढं काढायचं आणि असं निघतं सगळं पाणी चाळणीनं. त्याच्यातलं पातळ पातळ दही निघून जातं आणि घट्टसर दही असं वरती राहतं. आता आपण 2 केळी घेऊया सोलून. त्याचे छोटे छोटे काप करायचे आहेत. जेवढ्या तुम्ही पिकलेल्या केळी खाताल तेवढं ते आपल्याला हेल्दी असतं. जास्त काळपट पडलेल्या घ्यायच्या नाहीत, पण अशा केळी चालू शकतात. आणि असा पदार्थ केल्यावर त्या केळी घरातल्या शिल्लक संपून जातात आणि मुलेही आवडीने खातात. केळीपेक्षा केळींच्या सालीमध्ये जास्त जीवनसत्व असतं, पण आपण त्याच फेकून देतो. पण असं आपण पिकलेली केळीचा वापर केला तर त्याचा उपयोग छानपैकी होऊन जातो. हे असे छोटे काप करून घ्यायचे आहेत. 2 केळी घेतल्या तरी चालतील, तुम्ही जेवढ्या पाहिजे तेवढ्या घेऊ शकता, पण 1 वाटी दह्यासाठी या 2 केळी पुरे होतात. आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. मिक्सरमध्ये इथं पाण्याचा याचा कशाचाच वापर करायचा नाही, फक्त केळी दही टाकायचं आहे. तुम्हाला साखर आवडत असेल तर साखरेचाही इथं वापर करू शकता आणि व्हॅनिला एसेन्सचाही वापर करू शकता. मी इथं फक्त केळी दही आणि थोडासा मध, 1 चमचा मधाचा इथं वापर केलेला आहे. तुम्ही मधाऐवजी साखर वापरू शकता किंवा खडीसाखरही वापरू शकता. केळीबरोबर दुधाचा वापर करायचा नाही, कारण आपला आयुर्वेदिक विरुद्ध अन्न सांगतं. त्यामुळे केळीबरोबर दही चालू शकतं आणि 1 चमचा मध घ्यायचा आहे. मध तुम्हाला आवडत असेल तर 2-3 चमचे वापरलं तरीही चालेल. मधानं छान गोडवा येतो. साखर, खडीसाखर किंवा गुळाचाही वापर करू शकता. एखादं कोणताही सेन्स टाकू शकता किंवा वेलची पूडही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. आता हे मिक्सरला छान पातळसर असं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स असे मिक्सरमध्ये टाकायचे असले तर टाकू शकता, नाहीतर असे वरतून टाकले तरी चालतील. आता एक हवाबंद डब्बा घ्यायचा आहे, ज्याचं टोपण छान बसतं असं, त्याच्यात हवा न जाता कामा नये. आणि वरून आपण हे बदाम टाकणार आहोत. बदाम पण छान त्याच्यामध्ये मुरले जातात. भिजलेले बदाम तर आरोग्याला चांगलेच असतात. वरतून हे बदाम टाकायचे आणि 5-6 घंट्यासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. छान असं आपलं केळीचं आईस्क्रीम तयार होतं. मुलं हे केळी आपण जी केळी वापरणार नव्हतो ती पण केळी छान अशी वापरली जाते आणि मुलं हे आईस्क्रीम म्हणून खूप सुंदर लागतं. दह्याबरोबर याची कॉम्बिनेशन छान लागतं. अशा पद्धतीने हे आईस्क्रीम नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.